बऱ्याचदा एखाद्या मुलीचा मेकअप बघितल्यावरती तुम्हाला असं वाटतं का, की बापरे! हिने केवढा भडक मेकअप केलाय? किंवा तुम्ही स्वतः जेव्हा मेकअप करता, तेव्हा मेकअप ओव्हर तर होणार नाही ना, अशी भीती तुम्हाला वाटते का? आता मेकअप भडक होण्याचं कारण असं, की मेकअप करताना तुम्ही काही अशा चुका करताय, ज्यामुळे तो मेकअप भडक दिसतोय किंवा ओव्हर वाटतोय. त्यामुळे नेमकी गफलत कुठे होते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. नंबर 1, हेवी कव्हरेज किंवा फुल कव्हरेज फाउंडेशन. येस, हेवी कव्हरेज किंवा फुल कव्हरेज फाउंडेशन जर व्यवस्थित स्किन केअर करून लावलं नाही किंवा व्यवस्थित स्टेप्स फॉलो न करता लावलं, तर मग ते जे फाउंडेशन आहे ते केकी होतं. आता केकी होतं म्हणजे काय? तर नाकाच्या जवळ कुठेतरी फाउंडेशन जमा झालंय किंवा ओव्हरऑल चेहऱ्यावरती असं टेक्स्चर दिसायला लागतं, जे दिसताना खूप खराब दिसतं. सो त्यामुळे मेकअप भडक असल्यासारखं वाटतं आणि ओव्हरऑल जो बेस आहे तो खूप यामुळे हेवी दिसतो. सो मोस्टली जर तुम्हाला प्रोफेशनल मेकअप करता येत नसेल, तर हेवी फाउंडेशन वापरणं टाळा. कारण ज्या मेकअप आर्टिस्ट असतात त्या प्रॉपर स्टेप्स फॉलो करून हेवी फाउंडेशन लावतात, जेणेकरून तो जो बेस आहे तो फ्लॉलेस दिसतो, पण आपल्याला ते जमत नाही, राईट? सो हेवी फाउंडेशन किंवा फुल कव्हरेज फाउंडेशन न वापरता एखादं लाईटवेट फाउंडेशन वापरा. त्याचसोबत फाउंडेशन न वापरता आजकाल बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम किंवा फेस टिंटचे सुद्धा बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ते ऑप्शन तुम्ही ट्राय करू शकता, म्हणजे तुमचा बेस जो आहे तो चांगला दिसेल. त्याचसोबत तुम्ही जर तुमच्या स्किन टोनपेक्षा खूप लाईट असलेलं किंवा लाईट शेड असलेलं फाउंडेशन वापरताय, तरीही तो जो मेकअप आहे तो पांढरा दिसतो किंवा तुमचा चेहरा खूप जास्त पांढरा दिसतो, ज्यामुळे भडक मेकअप केल्यासारखं वाटतं. सो तुमच्या स्किन टोनला मॅच होणारा फाउंडेशनचा शेड निवडा. लाईट फाउंडेशनचा शेड निवडू नका. नंबर 2, तुमचा आय मेकअप जर हेवी असेल तर न्यूड कलरची किंवा लाईट कलरची लिपस्टिक लावा. बरेच जण काय करतात, आय मेकअप सुद्धा हेवी करतात, म्हणजे खूप कलरफुल असा आय शॅडो लावतात आणि लिपस्टिक सुद्धा ब्राईट कलरची लावतात आणि यामुळेच जो मेकअप आहे तो खूप भडक दिसतो. किंवा बऱ्याचदा आपण डार्क आयलाइनर, डार्क काजळ लावतो किंवा स्मोकी आय लुक करतो आणि मग लिपस्टिक सुद्धा अगदी ब्राईट, म्हणजे रेड किंवा मरून, वाईन असे डार्क लिपस्टिकचे जर कलर अशा आय मेकअपवरती वापरले, तर मग ओव्हरऑल जो मेकअप आहे तो खूप जास्त भडक दिसायला लागतो. सो तुम्हाला एक बॅलन्स क्रिएट करणं इथे महत्त्वाचं आहे. जर समजा तुमचा आय मेकअप कलरफुल असेल किंवा तुम्ही डार्क स्मोकी आय करताय, तर तुमची लिपस्टिक न्यूड किंवा एकदमच लाईट कलरची असावी. म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्यंतरी मी संक्रांती मेकअप लुक केला होता, तेव्हा मी स्मोकी आय लुक क्रिएट केला होता आणि त्यावरती मी ब्राऊन कलरची न्यूड लिपस्टिक लावली होती. इथे साईडला मी व्हिज्युअल्स इन्सर्ट करते, ते व्हिज्युअल्स तुम्ही बघू शकता. सो तुम्ही बघू शकता आय मेकअप हेवी आहे, त्यामुळे ते बॅलन्स क्रिएट करण्यासाठी मी लिपस्टिक जी आहे ती लाईट कलरची लावली आहे. सो तो तसा बॅलन्स क्रिएट होतो आणि मग मेकअप जो आहे तो हेवी दिसत नाही. सो ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नंबर 3, तुम्ही जर ब्राईट रंगाचे कपडे घालताय, म्हणजे तुमच्या कपड्यांचा कलर जर खूप डार्क असेल, तर तुमचा मेकअप हा नेहमी लाईट असावा किंवा न्यूड असावा. आता बऱ्याचदा असं होतं की आपण एकदम ब्राईट कलरचे कपडे घालतो, जसं की ब्राईट रेड किंवा एखादा भडक ग्रीन किंवा असे जे भडक कलर्स असतात ते जर आपण घालतोय किंवा ऑरेंज कलर, आणि त्याच्यावरती जर आपण डार्क मेकअप अगेन करतोय, तर मग तो जो बॅलन्स आहे तो नीट क्रिएट तिथे होत नाहीये आणि तो तुमचा ओव्हरऑल लुक जो आहे तो खूपच भडक आणि ब्राईट दिसायला लागतो. सो तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुमच्या कपड्यांचा जो रंग आहे त्यानुसार तुम्हाला तुमचा मेकअप डिसाईड करायचा आहे. तुमच्या कपड्यांचा रंग जर सटल आहे तर तुम्ही छान ब्राईट मेकअप करू शकता, पण जर तुमच्या कपड्यांचा कलर भडक आहे, डार्क आहे, तर मग तुम्हाला लाईट मेकअप करायचा आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एक एक्झाम्पल देते. मध्यंतरी एका व्हिडिओमध्ये मी डार्क रेड कलरचा टॉप घातला होता, ब्राईट रेड कलर होता. सो त्यावरती मी काय केलं, मेकअप मी माझा सटल ठेवला आणि तो टॉपचा कलर ब्राईट रेड असल्यामुळे मी लिपस्टिक ब्राऊन कलरची लावली होती, जी न्यूड होती. सो तिथे बरोबर बॅलन्स मेंटेन होतो, राईट? आता रेड कलरच्या भडक कलरवरती जर मी एकदम रेड कलरचीच डार्क लिपस्टिक लावली असती, तर तो जो ओव्हरऑल लुक आहे तो खूप ओव्हर आणि खूप भडक दिसला असता, एकदम इन युअर फेस दिसला असता, राईट? सो अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स मेंटेन करावा लागतो. मी पुन्हा इथे व्हिज्युअल्स इन्सर्ट करते माझ्या त्या व्हिडिओचे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. नंबर 4, तुम्ही जेव्हा मेकअप करता तेव्हा तुमच्या आयशॅडोचा कलर, तुमच्या ब्लशचा कलर आणि तुमच्या लिपस्टिकचा कलर या तिन्ही गोष्टी मॅच व्हायला हव्या. आता जेव्हा मी मॅच व्हायला हव्या असं म्हणते, तेव्हा असं नाही की तुम्हाला तिन्ही ठिकाणी सेम कलर अप्लाय करायचा, तसं अजिबात नाहीये. पण त्या कलरचा जो टोन आहे तो सारखा असावा. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते. समजा मी पिंक कलरचं आयशॅडो लावतीये
आणि त्याच्यावरती जर मी लाल कलरची लिपस्टिक लावते तर काय होईल, एकदम दोन्ही कॉन्ट्रास्ट कलर आहेत बरोबर. पिंक कलर हा कूल अंडरटोन मध्ये येतो आणि रेड कलर हा वॉर्म म्हणजे सूर्याचे जे कलर्स असतात त्या अंडरटोन मध्ये येतो बरोबर. सो हे दोन एकदम कॉन्ट्रास्ट होत आहेत, त्यामुळे तो जो लुक आहे तो ऑब्व्हियसली अतिशय खराब दिसणार आहे. पण लिपस्टिक लावते आणि आय शॅडोसाठी जर मी ब्राऊन कलर वापरतीये किंवा असा थोडासा ऑरेंजिश कलर वापरतीये जो वॉर्म कलर आहे म्हणजे सूर्याचा कलर आहे, तर तो जो लुक आहे तो चांगला दिसतो राईट. आता पुन्हा अजून एक एक्झाम्पल देऊन मी सांगते. आता समजा मी जर पिंक कलरचा आय शॅडो अप्लाय करते आणि लिपस्टिक सुद्धा मी पिंक कलरची अप्लाय करते आणि ब्लश जर मी असं पीच किंवा ऑरेंज टोनचं वापरलं तर अगेन तो जो लुक आहे तो खराबच दिसणार राईट. कारण हे दोन जे कलर्स आहेत ते अगदीच विरुद्ध आहेत. ऑरेंज कलर झाला सूर्याचा कलर जो आहे वॉर्म कलर, आणि पिंक कलर जो आहे तो आहे कूल कलर राईट. सो ते एकदम विरुद्ध कलर्स झाले दोन्ही, त्यामुळे पुन्हा तो लुक जो आहे तो खराबच दिसणार. त्यामुळे सारख्या कलर पॅलेट मधला कलर वापरणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर वॉर्म मेकअप करताय तर तो पूर्णपणे वॉर्म असू द्या, तुम्ही जर कूल मेकअप करताय तर तो पूर्णपणे कूल असू द्या. अशा पद्धतीने तुम्हाला कलरमध्ये सुद्धा बॅलन्स मेंटेन करणं गरजेचं आहे, अदरवाईज तो मेकअप खूप जास्त भडक दिसतो. अजून एक मुद्दा म्हणजे बऱ्याचदा ब्लश जे आहे, बऱ्याच स्त्रिया ब्लश खूप डार्क रंगाचे लावतात. आय नो हल्ली तो ट्रेंड आहे की अगदी नाकापासून ब्लश लावायचं असतं ते अगदी गालापर्यंत आणि ते खूप भडक असं रेड कलरची टिंट किंवा ऑरेंज कलरची टिंट लावली जाते. पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करताय तेव्हा फिल्टरमध्ये किंवा फोटोजमध्ये ते ब्लश छान वाटतं, क्यूट वाटतं, पण रिअल लाईफमध्ये ते खूप जास्त भडक वाटतं. हल्ली बऱ्याच मुली तो ट्रेंड फॉलो करत आहेत, पण रिअल लाईफमध्ये ते बघताना खूप हेवी वाटतं. सो तुम्ही जर शूट करताय किंवा फोटोज वगैरे काढताय तर त्याच्यामध्ये तुम्ही डार्क ब्लश किंवा हेवी ब्लश नक्कीच करू शकता, पण रिअल लाईफमध्ये ब्लश जितकं सटल असेल तितकं ते नॅचरल आणि छान दिसतं. अशा पद्धतीने मेकअप एकदम भडक दिसू नये किंवा ओव्हर दिसू नये त्यासाठी नेमकं काय करावं, कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. नेक्स्ट टाइम मेकअप करताना तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.